लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यावर छापा, 10.29 लाखांचा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब यांच्या आदेशाने अवैध धंद्याविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचे लातूर शहरात पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीतील खाडगाव रोड परिसरात साई विहार ते खाजानगर रोड दरम्यान एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिएस्टा कार मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करणारा असद मोहम्मद अनिफ शेख वय 30 वर्षे राहणार खाजानगर लातूर याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामध्ये विमल पान मसाला, तंबाखू, रजनीगंधा पान मसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ एकूण किंमत 2,79,120 रुपये तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली फोर्ड फिएस्टा कार किंमत 7,50,000 रुपये असा एकूण जप्त मुद्देमाल 10,29,120 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।